नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी सध्या ओसरलंय। दुतोंडा मारुतीच्या पायाजवळ पाणी आलेलं होतं, ते पाणी सध्या कमी झालंय। पावसाची नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विश्रांती बघायला मिळते। आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा केला जाणार आहे। पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला सुद्धा आज येलो अलर्ट असणार आहे। 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू होती, मात्र काल मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पाऊस कुठेतरी थांबलाय। ही गोदाघाट परिसरामधली आपण दृश्य बघतोय। कालच या ठिकाणी आपण बघितलं होतं, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, मात्र सध्या ते पाणी ओसरताना बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, तुम्ही त्याच परिसरात आहात, काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, खरं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाणी बघायला मिळत होतं। जे नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखला जातो तो नाशिकचा दुतोंड्या मारुती जर बघितलं तर आता या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी खुला झालेला आहेत। कालच्या दिवशी अगदी मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी जाईल अशा स्वरूपाची स्थिती या ठिकाणी बघायला मिळत होती। आणि आपण जर बघितलं तर 2 दिवस सरच पाणलोट क्षेत्रामध्ये गंगापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात संततधार सुरू होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती। ज्या पद्धतीनं विसर्ग आता वाढवला जातोय, जवळपास सकाळी 6 वाजता 500 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढे जाऊन जर बघितलं तर नांदेड मधमेश्वर धरणातनं देखील सध्याच्या घडीला विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीच्या या रामकुंड परिसरामध्ये जे कालच्या दिवशी आपल्याला पाणी बघायला मिळत होतं ते आता ओसरताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे जर बघितलं तर हे पुढील बाजूला जो होळकर पूल आहे त्या ठिकाणाहून जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील आता सध्याच्या घडीला बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जे पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये कालच्या दिवशी पावसाच्या निमित्तानं समाविष्ट होत होतं ते आता विसर्गाच्या माध्यमातून खाली मराठवाड्याच्या दिशेनं आपल्याला जाताना बघायला मिळतंय। त्यामुळे जी रामकुंड परिसरामध्ये जी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती ती आत्ताच्या घडीला नाहीये आणि पाणी जे आहे ते हळूहळू ओसरायला लागलंय। कालच्या दिवशी आपण जर बघितलं तर अचानक पाण्याचा जो प्रवाह होता तो वाढल्यानं जी कार होती ती देखील या ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये अडकलेली होती। ती नंतरच्या काळामध्ये काढण्यामध्ये यश आलं, मात्र या सगळ्या दरम्यान जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसली तरी रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आलेला होता, दगडधोंडे या ठिकाणी वाहून आलेले होते। ते आता स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते वॉटर ग्रेडच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या कंत्राटदारांकडून केलं जात आहे। आणि दुसऱ्या बाजूला जो पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झालेली आहे आणि काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या दरम्यान ज्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात त्याचं पालन करणं आवश्यक आहे। गौरी, नक्कीच किरण, तुम्ही खरं तर म्हटल्याप्रमाणे गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग सुरू झालेला आहे, सकाळपासून विसर्ग केला जातोय, त्यामुळे जे गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा अलर्ट जारी केला गेलेला आहे। काय नेमक्या सूचना सध्या नागरिकांना प्राप्त झाल्यात? गौरी, खरं तर ज्या वेळेला संततधार पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असते त्यावेळेला धरण साठ्यामध्ये पाण्याची वाढ होत असते आणि ज्या वेळेला पाणी साठ्यामध्ये वाढ होईल अशा स्वरूपाचा अंदाज ज्या वेळेला येतो आणि दुसऱ्या बाजूला हवामान खात्याकडनं ज्या सूचना दिल्या जातात त्या सगळ्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जातो। गोदावरी नदीमध्ये किती टक्के विसर्ग करायचा किंवा किती हजार क्युसेक वेगानं पाणी सोडायचं याबाबतचा निर्णय होत असतो। कालच्या दिवसाची स्थिती बघून जिल्हा प्रशासनानं गंगापूर धरण असेल, दारणा धरण असेल, पालखेड धरण असेल आणि नांदूर मधमेश्वर धरण असेल यातून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला। आणि ज्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की रामकुंड परिसरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, अगदी खरं आहे। गंगापूर धरणातनं सकाळी 6 वाजता 500 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 9 वाजता तो विसर्ग वाढवला जाणार आहे। 1000 क्युसेक वेगानं आणखी विसर्ग जो आहे तो सुरू केला जाईल। त्यामुळे या ठिकाणी असलेली जी पूर परिस्थिती कालच्या दिवशी निर्माण झालेली होती तशी परिस्थिती निर्माण होणार नाही। मात्र दुसऱ्या बाजूला काही अंशी पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते।
मात्र पुढील भागामध्ये जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे ही शक्यता फार कमी आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला देखील अलर्ट जो आहे तो जिल्हा प्रशासनाने जारी करून ठेवलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे। नक्कीच गौरी, किरण, या घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।